हॅलो फ्रेंड्स, आजपासून आपण ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा टॉपिक शिकूयात. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग म्हणजे काय की फार्मला आपण मेकनाइज केल्यामुळं की ॲग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी जे आहे आणि जे इन्कम आहे ते आपण कशाप्रकारे वाढवू शकतो. ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग जो सब्जेक्ट आहे हा बेसिकली याच्यामध्ये आपल्याला कसं शिकावं लागणार आहे की हा सब्जेक्ट जो आहे याच्यामध्ये मोस्ट ऑफ जे कन्सेप्ट आहेत जर तुम्हाला ते शिकायचे असेल तर तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करून स्वतः शिकावे लागणार आहे. ठीक आहे. आणि हा जो विषय जो आहे ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग हा कम्प्लिटली एक कन्सेप्च्युअल टॉपिक आहे. आता ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचं कॉन्ट्रीब्युशन जर तुम्ही MCR एक्झाममध्ये बघितलं तर याचं खूप जास्त कॉन्ट्रीब्युशन तुम्हाला बघायला मिळणार नाही. पण जर तुम्ही बघितलं बँकिंगच्या एक्झाममध्ये जर बघितलं IBPS AF असू द्या किंवा नाबार्डच्या एक्झाम्स असू द्या किंवा RRB SOची एक्झाम असू द्या, या वेगवेगळ्या एक्झाममध्ये हा ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग जो सब्जेक्ट आहे हा एक मेजर सब्जेक्ट म्हणून तिथे ॲक्ट करतो. मेजर सब्जेक्ट म्हणून तिथे ॲक्ट करतो. ठीक आहे. तर आता ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगच्या बाबतीत जर तुम्ही बघायचं झालं तर तुमच्या पूर्ण ग्रॅज्युएशनमध्ये ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे कोर्सेस आहेत तरी किती, तर हार्डली 3 ते 4 कोर्सेस आहेत. आता या 3 ते 4 कोर्सेसमध्ये जे मेजर आणि जे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे आपण ते चांगले शिकूयात. ठीक आहे. तर चला आजपासून आपण सुरुवात करूया ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग. ठीक आहे. तर आता ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंगची सुरुवात करायची झालं तर एक गोष्ट आहे की इंजिनिअरिंग म्हटलं तर त्याच्यामध्ये मशीन येणार. मशीन जर म्हटलं तर मशीनला चालवण्यासाठी कोणती ना कोणती तरी पॉवर लागणार आहे. आता पॉवर म्हणजे काय असतं की वर्क डन इन पर युनिट टाईम, म्हणजे एका टाईममध्ये ते किती वर्क कंप्लीट करते, दॅट इज कॉल्ड ॲज द पॉवर. आता पॉवरचं युनिट जर तुम्ही ॲग्रिकल्चरमध्ये बघितलं तर तुम्ही बघा वॅट हे सुद्धा एक पॉवरचं युनिट आहे. पण ॲग्रिकल्चर पॉईंट ऑफ व्ह्यू HP म्हणजे हॉर्स पॉवर हे युनिट आपण जनरली यूज करत असतो. कोणतं? HP. म्हणजे पॉवरचं युनिट ॲग्रिकल्चरमध्ये काय आहे? HP. आता 1 HP म्हणजे किती? 1 HP म्हणजे आहे 750 वॅट. किती? 750 वॅट. आता जर तुम्ही बघितलं तर फार्म पॉवर जे आहे म्हणजे आपल्या शेतावर जी एनर्जी लागते, म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये जे कामं करतो, आता हे कामं करताना वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला एनर्जी लागते, वेगवेगळ्या प्रकारची पॉवर लागते. आता जर तुम्हाला विडिंग करायचं असेल तर तुम्ही मॅन्युअली विडिंग करू शकता, तुम्ही मशीनच्या मदतीने विडिंग करू शकता, तुम्ही तुमच्या फील्डमध्ये इंटरकल्चरल ऑपरेशन ॲनिमलच्या मदतीने करू शकता. म्हणजे काय, जर तुम्ही बघितलं तर फार्ममध्ये जी एनर्जी लागते ती आपल्याला आपण वेगवेगळ्या कामासाठी आपण यूज करू शकतो. प्लांट प्रोटेक्शनमध्ये जर तुम्ही बघितलं तर जे स्प्रेइंग इक्विपमेंट्स आहे आपण त्याचा वापर करतो. आता ते स्प्रे करण्यासाठी त्याला पण एक एनर्जी लागणार आहे, बरोबर ना. काही पंप जर तुम्ही बघितलं तर काही पंप इलेक्ट्रिक पंपसुद्धा असतात. काही जे स्प्रेइंग पंप जे आहे ते डिझेलवर सुद्धा चालतात. ठीक आहे. आणि काही जे पंप आहे ते हँडपंप पण आहे. मग हँडपंप जिथं वापरतो म्हणजे तिथं कोणती एनर्जी युटिलाइज होते? तिथे होते ह्युमन एनर्जी. म्हणजे काय? तिथे मॅन्युअल एनर्जी युटिलाइज होते. ठीक आहे. तर वेगवेगळ्या ऑपरेशन म्हणजे सोईंगपासून जर तुम्ही हार्वेस्टिंगपर्यंत जर बघितलं तर वेगवेगळ्या एनर्जी, वेगवेगळ्या पॉवरचं हे युटिलायझेशन होत असतं. आता तुम्ही बघा फार्म पॉवर म्हणजे शेतामध्ये जी आपण एनर्जी युटिलाइज करतो वेगवेगळे कामं करण्यासाठी, तर त्या एनर्जी आहे कोणती? तर सर्वात पहिली जी पॉवर आहे ती आहे ह्युमन पॉवर. नेक्स्ट जी पॉवर आहे ती आहे ॲनिमल पॉवर. आणि थर्ड नंबरची जी पॉवर आहे मेकॅनिकल पॉवर. आणि लास्ट नंबरची जी पॉवर आहे इलेक्ट्रिकल पॉवर. आता ह्युमन पॉवर म्हणजे काय? इट इज अ बेसिक नीड फॉर द ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी. जर तुम्ही बघितलं ह्युमन पॉवर म्हणजे काय की आपण सगळ्या गोष्टी करतो. ठीक आहे. आपण आपल्या शेतामध्ये जे काम करतो आणि जे काम करण्यासाठी जी एनर्जी लागते त्यालाच आपण म्हणतो ह्युमन पॉवर. म्हणजे हे काय? एका प्रकारची बेसिक नीड आहे वेगवेगळ्या ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी करण्यासाठी. आता ॲनिमल पॉवर म्हणजे काय? जर तुम्ही बघितलं तर बुलकचं तुम्ही यूज करता ॲनिमलमध्ये. ठीक आहे. इट्स बिलॉंगिंग टू द ॲनिमल पॉवर. आता मेकॅनिकल पॉवर म्हणजे काय? जर तुम्हाला कमर्शियल ॲग्रिकल्चर जर तुम्ही बघितलं तर तुम्ही ह्युमन पॉवरनं कमर्शियल ॲग्रिकल्चर नाही करू शकत. आता सपोज एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्याकडे फक्त अर्धा एकर शेती आहे. अर्धा एकर शेतीमध्ये जर तुम्हाला सोईंग करायची आहे, सो तुम्ही हाताने सोईंग करू शकता, बरोबर ना. पण तुमच्याकडे 500-600 एकर जमीन आहे, तर त्यावेळेस तुम्ही ह्युमन पॉवरचं युटिलायझेशन या मोठ्या लार्ज किंवा एक्सटेन्सिव्ह स्केलला तुम्ही ह्युमन पॉवरचं युटिलायझेशन नाही करू शकत. ठीक आहे. कारण की तेवढे ह्युमन पॉवर, तेवढे रिसोर्सेस अवेलेबल नसणार. आणि तेवढे रिसोर्सेस अवेलेबल जरी असले त्यांच्यासाठी जी लागणारी कॉस्ट आहे ती नेहमी जास्तच असणार आहे. म्हणून अशा ठिकाणी आपण मेकॅनिकल पॉवरचा यूज करतो. मेकॅनिकल पॉवर जर तुम्ही बघितलं तर कमर्शियल ॲग्रिकल्चर म्हणजे काय? तर जी फार्म किंवा आपण ॲग्रिकल्चर जे आहे ती एक्सटेन्सिव्ह लँडवर करतो. म्हणजे काय की जास्त शेती
ज्या व्यक्तीकडे आहे तिथे आपण मेकॅनिकल पॉवरचा यूज करतो. आता इलेक्ट्रिकल पॉवर जर तुम्ही बघितलं, तुमच्याकडे काय असणार आहे, विहीर असणार आहे. विहिरीतून तुम्ही काय करणार आहे, पाणी काढणार आहे. पाणी काढण्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे, पंप लागणार आहे. ठीक आहे, ते कशामध्ये येतं, इलेक्ट्रिकल पॉवर. ट्यूबवेल बघा, ट्यूबवेल म्हणजे काय, बोर असणार आहे. ठीक आहे, आता आपल्या घरी पण बघा की जर घरी जर पाण्याची कमतरता जर असेल तर आपण प्रत्येकानं घरी बोर घेतलेला असतो. ते जमिनीतलं पाणी, ग्राउंड वॉटर बाहेर काढण्यासाठी आपण कशाचा यूज करतो, मोटार. त्याला आपण काय म्हणतो, ट्यूबवेल. तिथे सुद्धा कोणती पॉवर युटिलाइज होते, दॅट इज इलेक्ट्रिकल पॉवर. इरिगेशन, आता तुम्हाला शेतामध्ये पाणी द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला मोटर चालू करावं लागणार आहे. ठीक आहे, मग या प्रत्येक गोष्टीसाठी जर कोणती पॉवर युटिलाइज होत असेल तर ती आहे इलेक्ट्रिकल पॉवर. आता बघा, पॉवरचं क्लासिफिकेशन 2 पार्टमध्ये केलं आहे. एक सोर्स ऑफ फार्म पॉवर आणि एक आहे बेस ऑन द मोबिलिटी. आता मोबिलिटी म्हणजे काय, मोबाईल पॉवर. मोबाईल पॉवर म्हणजे काय, एक सिंपल गोष्ट आहे, ह्युमन पॉवर ही एक मोबाईल पॉवर आहे. म्हणजे आज तुम्ही एका व्यक्तीच्या शेतामध्ये काम करताय, उद्या तुम्ही दुसरीकडे जाऊन काम करू शकता, परत तुम्ही तिसरीकडे जाऊन काम करू शकता. ॲनिमल पॉवर पण तसंच आहे, ट्रॅक्टर पॉवर पण तसंच आहे. आता स्टेशनरी पॉवर म्हणजे काय, आता एक सिंपल गोष्ट आहे की एक पंप सेट जो आहे ते तुम्ही तुमच्या शेतामध्ये लावला आहे. ठीक आहे, तुम्ही तुमच्या विहिरीमध्ये लावलाय, ते परत तुम्ही चेंज करता का, परत तुम्ही दुसरीकडे युटिलाइज करता का, त्याला नाही. सो आपण त्याला काय म्हणतो, स्टेशनरी पॉवर. आता तुम्ही तुमच्या घराजवळ कुठेतरी बायोगॅस प्लांट आहे, तो तुम्ही सेटअप केलाय. मग आज हा 15 दिवस बायोगॅस प्लांट आपला इथे आहे, मग परत 15 दिवसानंतर दुसऱ्याच्या घरी असतो का, नाही. सो असे जे काही पॉवर्स आहे, ठीक आहे, हे कशामध्ये येतात, इट्स बिलॉंगिंग टू द स्टेशनरी पॉवर. ठीक आहे, लक्षात ठेवा, पॉवर म्हणजे काय की एका पर्टिक्युलर टाईममध्ये किती वर्क जे आहे ती मशीन कंप्लीट करते, दॅट इज कॉल्ड ॲज द पॉवर. आता पॉवरचं युनिट जर तुम्ही बघितलं तर वॅट आहे. ठीक आहे, नंतर त्याच्यामध्ये वॅट आलं. ठीक आहे, तर आपल्या ॲग्रिकल्चरमध्ये जे पॉवरचं जे युनिट आहे ते आहे HP. 1 HP म्हणजे 750 वॅट येतं. ठीक आहे, आता सोर्स ऑफ फार्म पॉवर बघा तुम्ही, ह्युमन पॉवर बघितलं, ॲनिमल पॉवर बघितलं, मेकॅनिकल पॉवर बघितलं, इलेक्ट्रिकल पॉवर बघितलं. बेस ऑन मोबिलिटीच्या बेसिसवर आपण पॉवरला जर बघायचं झालं तर त्याच्यामध्ये मोबाईल पॉवर येते, त्याच्यामध्ये स्टेशनरी पॉवर येते. ठीक आहे, आता सर्वात अगोदर जे आपण सोर्स ऑफ पॉवर बघितलं त्याच्यामध्ये आपल्याला सर्वात अगोदर शिकायचं आहे ह्युमन पॉवर म्हणजे काय. आता जर तुम्ही बघितलं तर इंडिया, आपल्या भारतामध्ये ॲव्हरेज 1.5 वर्कर अवेलेबल आहे एका हेक्टर एरेबल लँडसाठी. काय म्हटलं मी, एका हेक्टर एरेबल लँडसाठी किती वर्कर अवेलेबल आहे, तर 1.5 वर्कर. किती, 1.5 वर्कर. ठीक आहे, तेवढं लक्षात ठेवा. हा एक स्टॅटिक डाटा आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला कंटिन्युअस रिव्हिजन याला करावंच लागणार आहे. आता बघा, ॲव्हरेज ॲडल्ट मॅन किती पॉवर प्रोड्यूस करू शकतो, तर ॲव्हरेज ॲडल्ट मॅन म्हणजे काय, जसं 40-50 किलो वजन असेल असं मॅन का, नाही. ॲडल्ट मॅन म्हणजे काय, एकदम पुरुष जो आहे 70 ते 75 किलो ज्या व्यक्तीचं वजन असतं त्याला म्हणतो आपण ॲडल्ट मॅन. आणि तो जर तुम्ही बघितलं तर 0.1 HP पॉवर जनरेट करतो. मॅक्सिमम पॉवर किती जनरेट करतो, 0.1 HP. आणि या 0.1 HPला जर तुम्हाला वॅटमध्ये करायचं कन्वर्ट झालं तर ते किती येतं, 75 वॅट. आता तुम्ही ॲव्हरेज मॅन जर बघितलं तर तो 0.06 किलो वॅट एनर्जी आहे, जे पॉवर आहे ती जनरेट करू शकतो. सो जर तुम्हाला याला वॅटमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर इट इज अ 60 वॅट. वुमन जर तुम्ही बघितलं तर 0.0 किलो वॅट. जर त्याला तुम्हाला वॅटमध्ये करायचं झालं तर इट इज अ 48 वॅट. चिल्ड्रन जर तुम्ही बघितलं तर 0.03 किलो वॅट. आणि याला जर वॅटमध्ये कन्वर्ट करायचं झालं तर इट इज अ 30 वॅट. ठीक आहे, हा पूर्ण स्टॅटिक डाटा आहे. हा तुम्हाला कंटिन्युअसली याला रिवाईज करावा लागेल तरच हा डाटा लक्षात राहील. ठीक आहे, याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कन्सेप्ट नाही आहे सांगण्यासारखे. आता ॲनिमल पॉवर बघा, म्हणजे आपण आपल्या शेतामध्ये एखादं कोणतंही काम, मग ते नांगरणी असू द्या, ठीक आहे, नंतर बैलगाडीमध्ये आपण सामान वाहतो, अशा वेळेस आपण काय करतो, ॲनिमलचा वापर करतो. कोणत्या ॲनिमलचा वापर करतो आपण, ड्राफ्ट ॲनिमल. ड्राफ्ट ॲनिमल म्हणजे काय की अशा गायी किंवा असे बैल, अशा गायी की ज्यांना आपण दुधासाठी वापरत नाही, जे फक्त कामासाठीच ब्रीड आपण वापरतो. जसं तुम्ही खिल्लार बघा, त्याला आपण काय म्हणतो, ड्राफ्ट ॲनिमल. आता तुम्ही बघा की हे जे आपण ॲनिमलचा आपण आपल्या शेतामध्ये यूज करतो, युटिलायझेशन करतो, त्याला आपण काय म्हणतो, ॲनिमल पॉवर असं म्हणतो. आता ही जी ॲनिमल पॉवर आहे, ठीक आहे, ही जी ॲनिमल पॉवर आहे ही वर्क तरी कशी करते, ठीक आहे, याची एफिशियन्सी किती आहे. आता बघा, बुलक जो बैल असतो तो त्याच्या 1/10% ऑफ द बॉडी वेट हा तो उचलू शकतो किंवा तो कॅरी करू शकतो. सपोज आता एखाद्या बुलकचं जर वेट जर तुम्ही बघितलं तर
1/10 म्हणजे किती? 1/10 म्हणजे किती? 1/10 म्हणजे 10. आता सपोज एखाद्या बुलकचं वजन जर 10 kg जर 100 kg जर असेल तर तो किती किलो वेट कॅरी करू शकतो? 10 किलो वेट तो कॅरी करू शकतो. आता बफेलो जर तुम्ही बघितलं त्याच्या वेटच्या 12% वजन जे आहे ती कॅरी करू शकते. कॅमलच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर 18% जे वेट आहे ते कॅरी करू शकते. जर तुम्ही बघा सहारा डेझर्ट आहे, थार डेझर्ट आहे, तिथे कॅमेलचा वापर केला जातो. तर ते कॅमल किती पर्सेंट त्यांच्या बॉडीच्या वेट हे कॅरी करू शकता? 18%. म्हणजे कळलं ना. आता डॉंकी जर तुम्ही बघितलं, बघा त्या हिमाचल प्रदेशमध्ये तिथे खेच्चर यूज करतात किंवा डॉंकी यूज करतात मोठ्या मोठ्या पहाडांवर नेण्यासाठी. तर हे डॉंकी किती पर्सेंट त्यांच्या बॉडीचा वेट किती पर्सेंट जे आहे ते कॅरी करू शकता? तर 32%. जर त्यांच्या एखाद्या डॉंकीचं वजन जर 100 किलो जर आहे तर तो किती पर्सेंट वेट कॅरी करू शकतो? तर तो आहे 32 किलो वेट. म्हणजे किती? 32%. आता एक पेअर जी आहे बुलकची तर ती किती एनर्जी किती किंवा किती पॉवर ती जनरेट करू शकते? तर ती करू शकते 1 HP. आता हे जे 1 HP आहे, ठीक आहे, एक ट्रॅक्टर जर तुम्ही बघितलं तर ते 20 किलोवॅट पॉवर जनरेट करू शकतात. आता हे एक ट्रॅक्टर जे आहे ते जेवढी पॉवर जनरेट करते, ठीक आहे, तर एका ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये किती बैल हे काम करू शकतात? तर ते 10 बुलक जे आहे, 10 बैल म्हणजे 10 बुलक जेवढी पॉवर जनरेट करतात तेवढीच पॉवर जी आहे ती एक ट्रॅक्टर करू शकतो. ठीक आहे, हे जस्ट कंपॅरिझन आहे. हे तुम्हाला नाही लक्षात राहिलं तर चालेल. फक्त एवढं लक्षात ठेवा की 1 पेअर ऑफ बुलक हे किती पॉवर जे आहे ते जनरेट करतात. ठीक आहे. नंतर एवढं लक्षात ठेवा की ॲव्हरेज मॅन जो आहे तो किती पॉवर जनरेट करतो, ॲडल्ट मॅन जो आहे तो किती पॉवर जनरेट करतो. आता ॲनिमल पॉवरमध्ये आपण बुलक बघितलं, तो त्याच्या बॉडीच्या किती पर्सेंट वेट जे आहे ते कॅरी करू शकतो. बफेलोच्या बाबतीत बघा, तो त्याच्या बॉडीच्या 12% वेट जो आहे तो कॅरी करू शकतो. म्हणजे जर बफेलोचं वेट जर 100 किलो असेल तर तो 12 किलो वेट जो आहे तो कॅरी करू शकतो. कॅमलच्या बाबतीत जर बघितलं तर 18% ऑफ देअर बॉडी वेट. डॉंकीच्या बाबतीत जर बघितलं तर 32% ऑफ देअर बॉडी वेट. ओके, ठीक आहे. आता एक सिंपल गोष्ट आहे. आता तुम्हाला आपल्या माणसांचं क्लासिफिकेशन करायचं आहे. ठीक आहे, तर माणसांचं क्लासिफिकेशन करताना आपण 3 कॅटेगरीमध्ये त्यांचं क्लासिफिकेशन करतो. ठीक आहे, हा एक लहान बाळ आहे. लहान बाळ आपण कधी म्हणतो? जर तो 10 वर्षापर्यंत असेल त्याला म्हणतो की हा लहान बाळ आहे. ठीक आहे. नंतर काय की एखादा पुरुष नियरली अबाउट 25च्या वर जर असेल तर त्याला काय म्हणतो की हा एक माणूस आहे. एखादा व्यक्ती जर 60च्या वर जर गेला तर त्याला आपण काय म्हणतो? हा म्हातारा आहे. त्याचप्रमाणे ॲनिमलचं सुद्धा त्यांच्या वेटच्या बेसिसवर क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता स्मॉल ॲनिमल म्हणजे काय की आपण कोणत्या ॲनिमलला स्मॉल ॲनिमल म्हणायचं? अशा ॲनिमलचं वेट ज्यांचं वजन हे 200 ते 300 किलोग्रामच्या मधात असेल तर अशा ॲनिमलला आपण काय म्हणतो? स्मॉल ॲनिमल असं म्हणतो. आता सपोज एखादा बैल आहे, जसं खिल्लार नावाचं एक बैल आहे. ठीक आहे, आता त्याचं वजन किती आहे? 250 किलोग्राम. मग तो कशामध्ये येईल? जर तुम्हाला विचारलं, तो मीडियम ॲनिमलमध्ये येईल, स्मॉल ॲनिमलमध्ये येईल, लार्ज ॲनिमलमध्ये येईल का हेवी ॲनिमलमध्ये येईल? तर तो कशामध्ये येईल? स्मॉल ॲनिमलमध्ये. म्हणजे अशा ॲनिमलचं वेट ज्यांचं ॲनिमलचं वेट जर 200 ते 300 किलोग्रामच्या मधात जर असेल तर अशा ॲनिमलला आपण स्मॉल ॲनिमल असं म्हणतो. नंतर बघा, मीडियम ॲनिमल म्हणजे काय असतं की ॲनिमलचं वजन जर 301 ते 400 किलोग्रामच्या मधात जर असेल त्याला आपण मीडियम ॲनिमल असं म्हणतो. नंतर लार्ज ॲनिमल म्हणजे काय की 401 ते 500 किलोग्रामच्या मधात जर त्या ॲनिमलचं वेट असेल तर त्याला आपण लार्ज ॲनिमल असं म्हणतो. हेवी ॲनिमल म्हणजे काय की 501 किलोग्रामपेक्षा जर त्या ॲनिमलचं वजन असेल तर त्याला आपण हेवी ॲनिमल असं म्हणतो. नंतर आता बघा, आतापर्यंत आपण काय शिकलोय की ह्युमन पॉवर, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण पॉवर बघितल्या. ह्युमन पॉवर बघितला, ॲनिमल पॉवर बघितलं, मेकॅनिकल पॉवर बघितलं, इलेक्ट्रिकल पॉवर. ठीक आहे, आपण ह्युमन पॉवर जे आहे ते आपण डिटेलमध्ये शिकलोय की एक ह्युमन आहे तो किती पर्सेंट पॉवर जो आहे तो जनरेट करू शकतो. एक जी फिमेल आहे ती किती पर्सेंट पॉवर जनरेट जे करू शकते. चिल्ड्रन आहे किती पॉवर जनरेट करतो. ॲनिमल पॉवरमध्ये पण आपण बघितलं. ठीक आहे, आता आपल्याला थर्ड पार्ट शिकायचा आहे, मेकॅनिकल पॉवर म्हणजे काय. आता मेकॅनिकल पॉवर म्हणजे काय? एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की आता कमर्शियल ॲग्रिकल्चरसाठी आता सपोज तुम्हाला जर नांगरणी करायचं आहे, ठीक आहे, तुमच्याकडे 1 एकर शेती जर असेल तर तुम्ही बैल आणून कोळपणं आणून ते नांगरणी करू शकता. पण एक गोष्ट विचार करा, तुमच्याकडे 400-500 एकर शेती आहे, एवढी मोठी एक्सटेन्सिव्ह लँड आहे. इट इज पॉसिबल इज इट पॉसिबल टू कॅरी आउट ऑल दिस ऑपरेशन विथ द हेल्प ऑफ ॲनिमल? नो, ॲब्सोल्युटली इट इज नॉट पॉसिबल.
ठीक आहे. तर अशा कंडिशनमध्ये आपण मेकॅनिकल पॉवरचा यूज करतो. मेकॅनिकल पॉवर म्हणजे काय? विथ द हेल्प ऑफ द डिफरंट इन्स्ट्रुमेंट, विथ द हेल्प ऑफ द डिफरंट मशीन्स, सो वी आर गोइंग टू कॅरी आउट द डिफरंट ऑपरेशन्स इन अवर द फील्ड. ठीक आहे. तर अशा कंडिशनमध्ये ज्या इन्स्ट्रुमेंट आपण यूज करतो, सो दे आर ऑल द मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे. ट्रॅक्टर असू द्या, तुमच्या फील्डमध्ये रोटावेटर असू द्या. आता हार्वेस्टिंग करायच्या वेळेस तुम्ही बघा, जुन्या काळामध्ये जर राईसचं जर हार्वेस्टिंग करायचं असेल तर लोक काय करायचे, राईसच्या त्या पेंढ्या बांधायच्या आणि एका दगडावर जोरात जोरात मारायच्या. ठीक आहे. पण आता वेगवेगळ्या प्रकारचे, तुमच्याकडं विचार करा 100 एकर जर जमीन असेल तर प्रत्येक राईसच्या पेंढ्या बांधून त्या दगडावर मारायला जर गेले तर तुम्हाला कमीत कमी त्याच्यामध्येच 8-9 महिने जातील. ठीक आहे. तोपर्यंत ते दाणे सडून जातील ना. तर आता काय काय आलं, वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट आले. आता जर तुम्ही बघितलं तर कंबाईन हार्वेस्टर्स आहे. ठीक आहे. तर मेकॅनिकल पॉवरसुद्धा आपण आपल्या फील्डमध्ये, आपण आपल्या फार्ममध्ये युटिलाइज करू शकतो जर तुमच्याकडे एक्सटेन्सिव्ह फील्ड असेल तर. ठीक आहे. आता थर्मल एफिशियन्सी ऑफ डिझेल म्हणजे काय? मेकॅनिकल पॉवरमध्ये हे जे आपण ट्रॅक्टर वगैरे हे आपण यूज करतो तर याच्यामध्ये ह्या बेसिक टर्म्स आहे. थर्मल एफिशियन्सी म्हणजे काय असतं ते आपण शिकूयात. थर्मल एफिशियन्सीचा फॉर्म्युला आपण पुढे दिला आहे, फक्त आता हा स्टॅटिक डाटा आहे तो तुम्ही लक्षात ठेवा. थर्मल एफिशियन्सी काय असतं? डिझेल इंजिनची जर तुम्ही थर्मल एफिशियन्सी बघितली तर ती आहे 32 to 38%, म्हणजे 32 ते 38%. किती? 32 ते 38% ही डिझेल इंजिनची थर्मल एफिशियन्सी आहे. थर्मल एफिशियन्सी म्हणजे काय असतं की तुम्ही किती फ्यूल टाकता आणि जेवढं फ्यूल टाकल्यानंतर त्यातून किती एनर्जी ही जनरेट होते. आता ऑब्व्हियसली डिझेल इंजिनची बघा, तुम्ही जर त्याच्यामध्ये थोडं जर फ्यूल टाकलं, तुम्ही जर त्यामध्ये 100 किलो किंवा 100 लिटर जर तुम्ही फ्यूल जर टाकलं, त्यातून बघा 32 ते 38% जी आहे ती एनर्जी त्याच्यातून जनरेट होते. ठीक आहे. पेट्रोल इंजिनची बघा, डिझेलपेक्षा कमी आहे. किती? 25 ते 32% जे आहे त्याच्यामधून जे थर्मल एफिशियन्सी म्हणजे हीट जनरेट होते. एनर्जी म्हणजे काय? हीटच आहे. हीटलाच आपण काय म्हणतो? एनर्जी म्हणतो. आता गॅस इंजिनमध्ये बघितलं तर बघा 50% जास्त एनर्जी थर्मल एफिशियन्सी या गॅस इंजिनची आहे. म्हणून बघा CNGवर चालणाऱ्या गाड्या ह्या परवडणाऱ्या असतात. कारण की का? कारण की त्याची थर्मल एफिशियन्सी जी आहे ती कशी आहे? जास्त आहे ॲज कम्पेअर टू डिझेल इंजिन, ॲज कम्पेअर टू पेट्रोल इंजिन. ठीक आहे. मग आता हे गॅस इंजिनमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल, याच्यामध्ये CNG आपण टाकतो, कॉम्प्रेस नॅचरल गॅस असतो, पण ॲक्च्युली ते गॅस कोणते असतात? ब्युटेन, प्रोपेन, मिथेन. काय? ब्युटेन, प्रोपेन आणि मिथेन. आता थर्मल एफिशियन्सीचा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. हीट युटिलाइज आणि हीट प्रोड्यूस इंटू 100 हा आहे थर्मल एफिशियन्सीचा फॉर्म्युला. ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. म्हणजे काय की एखाद्या सिलेंडरमध्ये किंवा एखाद्या ट्रॅक्टरमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादं इनपुट टाकता किंवा फ्यूल टाकता, त्या फ्यूलपासनं किती हीट प्रोड्यूस झाली आणि जी हीट प्रोड्यूस झाली त्याच्यापैकी किती हीट ही युटिलाइज झाली, त्यालाच आपण काय म्हणतो? थर्मल एफिशियन्सी असं म्हणतो. ही जी थर्मल एफिशियन्सी आहे ही आपल्याला कोणत्या पण इन्स्ट्रुमेंटची जी वर्किंग कॅपॅसिटी आहे किंवा युटिलायझेशन कॅपॅसिटी आहे ते डिटरमाइन करण्यासाठी आपण त्याचं जनरली यूज करतो. ऑब्व्हियसली ज्याची थर्मल एफिशियन्सी जी आहे ती जास्त असणार आहे तेच आपण वापरणार आहे. आता बघा गॅस इंजिन तुम्ही बघितलं, CNGवर चालणाऱ्या गाड्या आल्यात का? कारण की त्याची थर्मल एफिशियन्सी जी आहे ती जास्त आहे. म्हणजे तुम्ही कमी जरी टाकलं तरी ती यातून जास्त हीट जनरेट होते. हीट म्हणजे काय? इट इज अ काइंड ऑफ द एनर्जी. ठीक आहे. तेवढं लक्षात ठेवा. हे आपण जे पण काय बघतोय ते आहे मेकॅनिकल पॉवर. आता एक सिंपल गोष्ट आहे, मेकॅनिकल पॉवरमध्ये जर तुम्ही बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट येतात, वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट आहेत. बघा तुम्ही ट्रॅक्टर आहे, त्याच्यामध्ये रोटावेटर्स आहे, त्याच्यामध्ये कंबाईन हार्वेस्टर पण येतं. ठीक आहे. त्याचप्रमाणे ट्रॅक्टर जे आहे ते मेकॅनिकल पॉवरमधला एक बेसिक इन्स्ट्रुमेंट आहे. आता ट्रॅक्टरचा शोध कोणा लावला? ज्याप्रमाणे आपण तुम्ही बघितला असाल, तुम्हाला कोर्स होता MDC नावाचा, तुम्ही ज्यावेळेस फर्स्ट इयरला असाल तेव्हा, किंवा AGH ॲग्रिकल्चर हेरिटेज, त्याच्यामध्ये आपण शिकलो आहे की ॲग्रिकल्चरचा शोध कधी लागला, त्याची इव्हॉल्युशन जे आहे ॲग्रिकल्चरचं ते कसं लागलं. त्याचप्रमाणे ट्रॅक्टरबद्दल जर आपल्याला शिकायचं जर असेल तर हे बेसिक माहिती असणं खूप गरजेचं आहे. आपल्या इंडियामध्ये ट्रॅक्टरचं प्रोडक्शन जे आहे ते कधी स्टार्ट झालं? 1961 साली आपल्या इंडियामध्ये ट्रॅक्टरचं प्रोडक्शन स्टार्ट झालं. आता पहिलं ट्रॅक्टर जे आहे ते कोण मॅन्युफॅक्चर केलं? तर आयशर गुड अर्थ नावाची एक कंपनी आहे जी फरीदाबाद आहे कुठं? UPला आहे. UPच्या एकदम कॉर्नरला आहे, एकदम वेस्टर्न साईडला जर तुम्ही बघितलं, आणि दिल्लीच्या सदर्न साईडला आहे, तिथं फरीदाबाद आहे. ठीक आहे. आता अवेबिलिटी ऑफ द ट्रॅक्टर इन इंडिया आर कॅटेगरी इंटू 3 पार्ट. ठीक आहे. आता आपल्या इंडियामध्ये ट्रॅक्टरची जी अवेबिलिटी आहे ती 3 पार्टमध्ये जनरली डिवाइड झालेली आहे. आता कोणकोणत्या कॅटेगरी आहे म्हणजे आपल्या इंडियामध्ये कोणकोणते ट्रॅक्टर जनरली आपल्याला सापडतात?
जनरली तुम्ही बघा 20 ते 30 HP मधातले जे ट्रॅक्टर आहे ते जेवढं पण ट्रॅक्टरचं प्रोडक्शन होतं त्याच्यामध्ये 25% जे टोटल प्रोडक्शन आहे ते 20 ते 30 HP ट्रॅक्टरचं होतं. तुम्ही जर बघा 60% जे प्रोडक्शन आहे ते 31 ते 40 HP ट्रॅक्टरचं होतं आणि 15% जे टोटल प्रोडक्शन आहे म्हणजे 100% जर प्रोडक्शन होत असेल त्यातलं 25% जे प्रोडक्शन आहे ते 20 ते 30 HPचं होतं. 60% जे प्रोडक्शन आहे ते 31 ते 40 HPच्या ट्रॅक्टरचं होतं आणि 15% जे टोटल प्रोडक्शन आहे ते 41 पेक्षा जास्त HPच्या ट्रॅक्टरचं होतं. आता 41 पेक्षा जास्त HPचा ट्रॅक्टरचं युटिलायझेशन कुठं होतं की ज्या लोकांकडे जमीन आहे ती जास्त आहे आणि ज्यांच्याकडे जे इक्विपमेंट्स आहे ते हेवी इक्विपमेंट्स आहे किंवा त्यांना लोड जर कॅरी करायचं असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनसाठी जर ते ट्रॅक्टर यूज करत असेल तर अशा कंडिशनमध्ये हे 41 HP पेक्षा पण जास्त ट्रॅक्टर जनरली यूज केला जातं. पण त्याचं जे टोटल प्रोडक्शन आहे ते जनरली कमी आहे ॲज कम्पेअर टू वरच्या दोन याच्यापेक्षा. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, चॉईस ऑफ ट्रॅक्टर डिपेंड अपॉन. आता तुम्हाला आता ट्रॅक्टर घ्यायचा आहे, ठीक आहे, तुम्ही कसं घेणार? सर्वात अगोदर तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे की 2 क्रायटेरिया त्याच्यामध्ये जनरली कन्सिडर केला जातो. पहिला क्रायटेरिया काय? लँड होल्डिंग. दुसरा क्रायटेरिया काय? क्रॉपिंग पॅटर्न. आता लँड होल्डिंग म्हणजे काय की तुमच्याकडे जमीन किती आहे, ठीक आहे. लँड होल्डिंगच्या बेसिसवर सुद्धा फार्मरचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. आता बघा, मार्जिनल फार्मर कोणाला म्हणायचं? असा शेतकरी ज्याच्याकडं 1 हेक्टरपेक्षा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, 1 हेक्टर म्हणजे किती? 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर, कळालं का? आता असा शेतकरी ज्याच्याकडं 1 हेक्टरपेक्षा पण कमी जमीन आहे अशा शेतकऱ्याला आपण मार्जिनल फार्मर असं म्हणतो, ठीक आहे. असा शेतकरी ज्याच्याकडं 1 ते 2 हेक्टरमध्ये जमीन आहे अशा शेतकऱ्याला आपण स्मॉल फार्मर असं म्हणतो, ठीक आहे. असा शेतकरी ज्याच्याकडे 2 ते 4 हेक्टरपर्यंत जमीन आहे अशा शेतकऱ्याला आपण सेमी मीडियम फार्मर असं म्हणतो. असा शेतकरी ज्याच्याकडे जमीन जी आहे ती 4 ते 10 हेक्टरपर्यंत आहे त्याला आपण मीडियम फार्मर असं म्हणतो. आणि असा फार्मर की ज्याच्याकडे 10 हेक्टरपेक्षा पण जास्त जमीन आहे अशा शेतकऱ्याला आपण लार्ज फार्मर म्हणतो. आता 10 हेक्टरपेक्षा जास्त म्हणजे किती? नियरली अबाउट 10 हेक्टर जरी म्हटलं तुम्ही तर ती 30 एकर जमीन येते, कळालं का? ठीक आहे. म्हणजे काय, जर तुम्हाला एखादा ट्रॅक्टर घ्यायचा आहे तर ट्रॅक्टरची जी चॉईस आहे ती लँड होल्डिंगच्या बेसिसवर सुद्धा असली पाहिजे, ठीक आहे. आता एखाद्या शेतकऱ्याकडे अर्धाच एकर शेती आहे, मग त्याला ट्रॅक्टर घ्यायला परवडणार आहे का? नाही. त्याचं इन्कम जे आहे ते 20-30 हजार रुपये, ठीक आहे. आणि त्याला 10 लाखाचं ट्रॅक्टर घ्यायला परवडणार आहे का? नाही. म्हणजे लँड होल्डिंगच्या बेसिसवर सुद्धा ट्रॅक्टरची चॉईस जी आहे ती जनरली डिपेंड असते. दुसरी गोष्ट काय की तुमच्याकडे क्रॉपिंग पॅटर्न कसं आहे, ठीक आहे. 2 गोष्टी कन्सिडर केल्या जातात ट्रॅक्टरच्या चॉईसमध्ये. सर्वात अगोदर काय? लँड होल्डिंग. दुसरी गोष्ट काय? क्रॉपिंग पॅटर्न. आता क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे काय? मोनोक्रॉपिंग म्हणजे काय की तुम्ही वर्षभरामध्ये फक्त एकच क्रॉप लावता, काय? एकच क्रॉप लावता, ठीक आहे. आणि जर तुम्ही जर मोनोक्रॉपिंग घेत असाल म्हणजे काय? ग्रोईंग ऑफ द सिंगल क्रॉप इन अ इयर, त्याला आपण म्हणतो मोनोक्रॉपिंग. तर अशा कंडिशनमध्ये जर तुमच्याकडे 2 हेक्टर जमीन असेल, 2 हेक्टर जर तुमच्याकडे जमीन असेल, 2 हेक्टर म्हणजे किती? 5 एकर. जर तुमच्याकडे 5 एकर जमीन आहे आणि तुम्ही वर्षभरामध्ये या 5 एकरात एकच क्रॉप घेतात तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही 1 HPचं ट्रॅक्टर जे आहे ते 2 हेक्टरसाठी सफिशियंट आहे असं म्हणतात. पण मला सांगा की आपल्याकडं ट्रॅक्टरचं प्रोडक्शन 1 HPचं आहे का? कुठं नाही. मग अशा कंडिशनमध्ये कोणतं ट्रॅक्टर जे आहे ते रिकमेंडेड केलं जातं? तर 20 ते 25 HPचं जे ट्रॅक्टर आहे ते जनरली अशा कंडिशनमध्ये रिकमेंडेड केलं जातं. कोणत्या? मोनोक्रॉपिंगमध्ये. तर आता हे जे 20 ते 25 HPचं ट्रॅक्टर आहे हे 40 हेक्टर लँडसाठी सफिशियंट आहे. किती? 40 हेक्टर लँडसाठी हे 20 ते 25 HPचं ट्रॅक्टर जे आहे ते सफिशियंट आहे. आता बघा, क्रॉपिंग पॅटर्नमध्ये आपण सगळ्यात अगोदर शिकलो होतो मोनोक्रॉपिंग, ठीक आहे. नंतर आता आपल्याला शिकायचं आहे मल्टिपल क्रॉपिंग. मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय की वर्षभरामध्ये तुम्ही 2 किंवा 2 पेक्षा जास्त क्रॉप तुम्ही एका फील्डमध्ये ग्रो करतात, त्याला आपण काय म्हणतो? मल्टिपल क्रॉपिंग. आता मल्टिपल क्रॉपिंगमध्ये तुम्ही बघा 1.5 हेक्टर लँडसाठी म्हणजे काय की 1.5 हेक्टर जमीन जर तुमच्याकडे असेल तर त्यावेळेस 1 HPचं ट्रॅक्टर जे आहे 1 HPचं ट्रॅक्टर हे सफिशियंट मानलं जातं. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही कोणतं ट्रॅक्टर जे आहे ते घेतलं पाहिजे? तर 31 ते 35 HP मधलं ट्रॅक्टर जे आहे ते तुम्ही घेतलं पाहिजे, कारण की 1 HPचं ट्रॅक्टर तर आपल्याकडे प्रेझेंट नाही आहे, ठीक आहे. तर मग आता हे जे 31 to 35 HP जे आहे हे ट्रॅक्टर 40 हेक्टर लँडसाठी जे आहे ते सफिशियंट आहे, ठीक आहे. तेवढं शिकून घ्या
की चॉईस ऑफ ट्रॅक्टर जे आहे ते कशावर डिपेंड आहे, सर्वात अगोदर लँड होल्डिंगच्या बेसिसवर डिपेंड असते. दुसरी गोष्ट काय की क्रॉपिंग पॅटर्न. क्रॉपिंग पॅटर्नमध्ये दोन पार्ट्स आपण बघितलं की मोनोक्रॉपिंग बघितलं आणि एक मल्टिपल क्रॉपिंग बघितलं. ठीक आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की आपल्या इंडियामध्ये जर तुम्ही बघितलं तर 75% जे फार्मर आहेत ते स्मॉल आणि मार्जिनल फार्मर आहे. ठीक आहे. आता स्मॉल आणि मार्जिनल फार्मर जर बघितलं तर ते किती पर्सेंट आहे, 75% आहे. आता मला एक सिंपल गोष्ट सांगा की स्मॉल आणि मार्जिनल फार्मर जर असतील तर त्यांना 41 किंवा 40 HP पेक्षा जास्त ट्रॅक्टर घ्यायला परवडणार आहे का, नाही. म्हणून तुम्ही बघा की मोस्ट कॉमन जे ट्रॅक्टर आहे आपल्या इंडियामध्ये तर ते 35 HP ट्रॅक्टर तुम्हाला दिसतील. किती, 35 HP ट्रॅक्टर तुम्हाला दिसतील. आणि त्याला जर तुम्ही 35 HP ला जर किलोवॅटमध्ये जर बघितलं तर इट इज अ 26.1 किलोवॅट. आणि हे जे 35 HP ट्रॅक्टर आहे हे 15 हेक्टर लँडसाठी सफिशियंट आहे. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, आता ट्रॅक्टर झालं. ट्रॅक्टर नंतर आपल्याला शिकायचं पॉवर टिलर म्हणजे काय. ठीक आहे. आता पॉवर टिलरचा जो कन्सेप्ट आहे आपल्या इंडियामध्ये सर्वात अगोदर जो आहे पॉवर टिलरचा कन्सेप्ट जो आहे तो 1960 साली पहिल्यांदा आला. आणि पॉवर टिलरचं जे पहिलं सक्सेसफुल मॉडेल जे आहे ते 1963 साली जे आहे पहिलं सक्सेसफुल मॉडेल जे आहे ते रिप्रेझेंट करण्यात आलं. आता पहिली कंट्री कोणती आहे जे पॉवर टिलरचा लार्ज स्केलवर त्यांनी वापर केला, तर ती पहिली जी कंट्री आहे ती आहे जपान. आता जर तुम्ही बघितलं पॉवर अवेलेबिलिटी इन द पॉवर टिलर. ठीक आहे. आता बघा ट्रॅक्टरमध्ये पॉवर कोणकोणती अवेलेबल आहे, 20 ते 30 HP दिसतील, 31 ते 40 HP तुम्हाला दिसतील किंवा 41 HP पेक्षा पण जास्त तुम्हाला ट्रॅक्टर दिसतील. पण पॉवर टिलरमध्ये तुम्हाला फक्त 8 ते 12 HP मधातलेच तुम्हाला पॉवर टिलर दिसतील. आता हे बघा, हे पॉवर टिलर आहे. ठीक आहे. आता 8 ते 12 HP तुम्हाला त्याच्यामध्ये जनरली दिसतील. आता याला जर तुम्ही किलोवॅटमध्ये जर केलं तर हे होल व्हॅल्यू तुम्ही पकडा की 6 ते 9 किलोवॅटच्या मधातले तुम्हाला ट्रॅक्टर दिसतील. आता हा जो एक पॉवर टिलर जर तुम्ही घेतला तर हा 5 हेक्टर लँडसाठी जो आहे तो जनरली एनफ असतो. ठीक आहे. आता पॉवर टिलर बघा की मी तुम्हाला सांगितलं 8 ते 12 HP मधले तुम्हाला पॉवर टिलर जनरली सापडतील. ठीक आहे. आता एक पॉवर टिलर हा 5 हेक्टर लँडसाठी एनफ आहे. आता एक ट्रॅक्टर जर तुम्ही घेतला तर 15 हेक्टर लँडसाठी हा एनफ आहे. आणि एक पेअर ऑफ बुलक, आता बघा 1 पेअर ऑफ बुलक हे किती पॉवर जनरेट करते, 1 HP. म्हणून एक बैलजोडी जर तुमच्याकडे जर असेल तर ही 2 हेक्टरसाठी एनफ आहे. आता एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्याकडे जर 30 हेक्टर जमीन आहे म्हणजे तुम्हाला किती ट्रॅक्टर लागतील, तर तुम्हाला किती ट्रॅक्टर लागतील, 2 ट्रॅक्टर लागतील. तुमच्याकडे सपोज 15 हेक्टर जर जमीन आहे तर तुम्हाला किती पॉवर टिलर लागतील, तर तुम्हाला किती पॉवर टिलर लागतील, 3 पॉवर टिलर. कारण की पॉवर टिलरमध्ये आपण बघितलं आहे की एक पॉवर टिलर 5 हेक्टरसाठी एनफ आहे. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे आपण हे बघितलं की ॲव्हरेज कमांड एरिया म्हणजे आपण एक सिंपल गोष्ट आहे की ॲव्हरेज आपण जे आपल्याकडे इन्स्ट्रुमेंट आहे मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंट ते आपण किती एरियावर आपल्या फील्डमध्ये त्याला युटिलाइज करू शकतो. ठीक आहे. त्यालाच आपण ॲव्हरेज कमांड एरिया असं म्हणतो. आता क्रॉप प्रोडक्शन जर तुम्ही बघितलं इनडायरेक्ट सोर्स. ठीक आहे. आता एक सिंपल गोष्ट आहे की जमिनीत ज्यावेळेस तुम्ही सीड सोईंग करता, सीड या सोईंग केल्यानंतर त्याच्यापासून रोपटं येते, रोपट्याचं झाड बनतं, झाडापासून फुलं येतात, फुलाला बी येते आणि ते बी आपण हार्वेस्ट करतो. बरोबर. आता या बियापासनं हे परत ग्रेनपर्यंत जी सायकल आहे म्हणजे पूर्ण झाड पूर्ण ग्रो होऊन आपल्याला जे प्रोडक्शन भेटते ही खूप मोठी स्टेज आहे. या झाडाला ग्रो करण्यासाठी एनर्जी लागतात. बरोबर. आता हे जे एनर्जीचे सोर्स आहे हे 2 प्रकारचे एनर्जीचे सोर्स आहे. सर्वात अगोदरचा जो सोर्स आहे त्याला आपण इनडायरेक्ट सोर्स असं म्हणतो. काय, इनडायरेक्ट सोर्स. आणि दुसरा जो सोर्स आहे डायरेक्ट सोर्स. आता या इनडायरेक्ट सोर्सचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे प्लांटच्या ग्रोथमध्ये किंवा क्रॉपच्या प्रोडक्शनमध्ये, तर 46%. आणि डायरेक्ट सोर्सचं कॉन्ट्रीब्युशन जर तुम्ही बघितलं तर ते कॉन्ट्रीब्युशन आहे 54%. आता इनडायरेक्ट सोर्समध्ये तुम्ही बघा फर्टिलायझर आहे म्हणजे इनडायरेक्टली तो पॉवर सप्लाय करतो. सीड्स आहे, केमिकल्स आहे वेगवेगळ्या प्रकारचे. केमिकल्स काय करतात, पेस्टिसाइड्स, पेस्ट जे आहे त्याला रिड्यूस करतात. पेस्ट रिड्यूस केलं की इकडं क्रॉपचं जे डॅमेज आहे ते रिड्यूस होतं आणि डॅमेज जर रिड्यूस झाला तर क्रॉपचं प्रोडक्शन वाढतं. ठीक आहे. त्याचप्रमाणे हर्बिसाइड आहे, वीडची पॉप्युलेशन कमी होते. वीडची पॉप्युलेशन जर कमी झाली तर क्रॉप वीड जी कॉम्पिटिशन आहे ती काय होते, कमी होते. जर क्रॉप वीड कॉम्पिटिशन जर कमी झाली तर जे आहे क्रॉपची ग्रोथ चांगली होते आणि जे यील्ड आहे ते पण वाढते. म्हणजे काय की वेगवेगळ्या केमिकल्स, वेगवेगळ्या फर्टिलायझर्स त्याचं क्रॉप प्रोडक्शनमध्ये पण इनडायरेक्ट सोर्स म्हणून खूप 46% कॉन्ट्रीब्युशन आहे. आता डायरेक्ट सोर्समध्ये तुम्ही बघा 54%, त्याच्यामध्ये मेकॅनिकल पॉवर येते, ॲनिमल पॉवर येते आणि ह्युमन पॉवर येते. ठीक आहे.
नंतर बघा प्रेझेंटली ॲव्हरेज पॉवर किती अवेलेबल आहे आपल्या इंडियामध्ये 1.5 किलोवॅट. म्हणजे काय की आपल्याकडं एका हेक्टर शेतामध्ये जर तुम्ही बघितलं तर 1.5 किलोवॅट ॲव्हरेजली पॉवर फक्त अवेलेबल आहे. आणि ही जी पॉवर आहे ही 20 ते 30% आहे फक्त ॲज कम्पेअर टू डेव्हलप कंट्रीच्या. आता तुम्ही इकॉनॉमिक ॲडव्हान्टेजेस बघा. आता एक सिंपल गोष्ट आहे की गव्हर्नमेंट नेहमी म्हणते की फार्मला तुम्ही मेकनाइज करा. वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स ज्या आहेत ती गव्हर्नमेंटनं जनरली लॉन्च केलेलं आहे. ठीक आहे. आता फार्म मेकनायझेशनचा फायदा आहे काय? सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात ठेवा की एक्झाम्पल म्हणून तुम्हाला सांगतो. जर तुम्ही सीड कम फर्टी सीड ड्रिल, आता सीड कम फर्टी सीड ड्रिल आहे काय, एक तुम्ही बघितलं असाल असं हे असते, याच्यामधनं खाली बी पण पडते आणि याच्यामधून खाली फर्टिलायझर पण पडते. म्हणजे असं एक, आणि याला ट्रॅक्टर अटॅच असतं. याला आपण सीड कम फर्टी सीड ड्रिल. याच्यामध्ये 2 कप्पे असतात. याच्यामध्ये फर्टिलायझर टाकतो आपण आणि इथं सीड टाकतो आणि इथून खाली ते सीड जे आहे आणि फर्टिलायझर जे आहे ते खाली सोबत सायमल्टेनियसली पडत असतं. हे जे इन्स्ट्रुमेंट आहे याला आपण सीड कम फर्टी सीड ड्रिल असं म्हणतो. आता इन्स्ट्रुमेंट कसं काम करते हे आपण नंतर बघूयात. याच्यामध्ये एक वेगळं मेकॅनिझम आहे, ते सीड मीटरिंग मेकॅनिझम आहे. त्याच्या बेसिसवर हे काम करतं. आता हे सीड मीटरिंग मेकॅनिझम कसं असते, काय असते, याच्यामध्ये चेन आणि स्प्रॉकेट जे आहे त्याच्या प्रिन्सिपलवर जनरली हे काम करते. कोणतं? सीड कम फर्टी सीड ड्रिल. ते आपण बघूयात. पण आता हे जे फार्म मेकनायझेशनचा फायदा काय, एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवा की आपण सीड कम फर्टी सीड ड्रिल जर यूज केलं तर आपण 20% जे आहे ते सीडला जनरली सेव्ह करू शकतो. म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला 100 किलो सीड जर लागत असेल, जर तुम्ही सीड कम फर्टी सीड ड्रिल जर यूज केलं तर तुम्हाला 80 किलो सीड लागेल. विचार करा. म्हणजे काय, 20% जे आहे ते आपण सीडला सेव्ह करू शकतो. फर्टिलायझरची सेव्हिंग आपण किती करू शकतो? 15 ते 20% आपण फर्टिलायझरची सेव्हिंग करू शकतो. क्रॉपिंग इंटेन्सिटी जी आहे, क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे काय की बा नेट क्रॉप एरिया डिवायडेड बाय ग्रॉस क्रॉप एरिया इंटू 100. आता हे तुम्ही ॲग्रोनॉमीमध्ये शिकले असाल, त्याला आपण काय म्हणतो? क्रॉपिंग इंटेन्सिटी. क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे काय, जर क्रॉपिंग इंटेन्सिटी जर वाढली म्हणजे तुमचा जो एरिया आहे तो अंडर द क्रॉप, म्हणजे क्रॉपच्या खाली, किंवा तुमची फील्ड जी आहे ती क्रॉपच्या खाली ती वाढलेली आहे. याचा अर्थ असा होतो म्हणजे क्रॉपिंग इंटेन्सिटी जी आहे ती 5 ते 22% पर्यंत वाढते आणि तुमचं जे ग्रॉस इन्कम जे आहे ते 30 to 50% पर्यंत इन्क्रीज होतं. एक गोष्ट विचार करा, म्हणजे काय, इथं फार्मरचं इन्कम जे आहे ते डबल नाही होत आहे. इथं फार्मरचं इन्कम फक्त 1.5 वाढत आहे. पण वाढतंय तसं आहे कारण की एका गोष्टीची व्हॅल्यू आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही की म्हणजे कुठे ना कुठे एक फार्म मेकनायझेशनचा जो फायदा आहे तो आपल्याला शेतकऱ्यांना दिसून येतो. म्हणजे ॲक्च्युली शेतकऱ्यांचं जे फायनल आउटपुट जे आहे ते इन्कम जे आहे ते वाढताना आपल्याला दिसतं आहे. म्हणजे फार्म मेकनायझेशन जे आहे ते एक ॲडव्हान्टेशियस आहे फार्मर्ससाठी. म्हणून जनरली गव्हर्नमेंट जी आहे ती जनरली स्पेशली एम्फेसाइज करते फार्म मेकनायझेशनवर. ओके, ठीक आहे. चला, थँक्यू. आजच्या लेक्चरसाठी आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ट्रॅक्टर जे आहे, ट्रॅक्टर कशा प्रकारे काम करतं, ट्रॅक्टरचे वेगवेगळे पार्ट्स कोणकोणते आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये शिकूयात. ठीक आहे. याला एकदा फास्टली रिवाईज करून घ्या. पॉवर म्हणजे काय आपण शिकलोय, वर्क डन पर युनिट टाइम. युनिट ऑफ पॉवर काय आहे? HP आहे ॲग्रिकल्चरमध्ये. 1 HP म्हणजे किती? 750 वॅट आहे. फार्म पॉवरचे वेगवेगळे सोर्स आहे, ह्युमन पॉवर, ॲनिमल पॉवर, मेकॅनिकल पॉवर, इलेक्ट्रिकल पॉवर. आता मोबिलिटीच्या बेसिसवर पण फार्म पॉवरला जनरली त्यांनी कॅटेगराईज केलं आहे. मोबाईल पॉवर म्हणजे काय, स्टेशनरी पॉवर म्हणजे काय ते बघितलं. ह्युमन पॉवर बघितलं की ॲव्हरेज ह्युमन किती एनर्जी जनरेट करतो, किती पॉवर, 0.1 HP. ॲनिमल जर तुम्ही बघितलं तर 1 पेअर ऑफ बुलक 1 HP पॉवर जनरली जनरेट करते. आणि 1 पेअर ऑफ बुलक किती हेक्टरसाठी सफिशियंट आहे? 2 हेक्टरसाठी सफिशियंट आहे. जर तुमच्याकडे 4 हेक्टर जमीन आहे तर मग तुम्हाला किती पेअर ऑफ बुलक पाहिजेत? तर तुमच्याकडे 2 पेअर ऑफ बुलक पाहिजेत. आता बुलक कसे किती वेट जे आहे ते जनरली कॅरी करू शकतात? 1/10% ऑफ देअर बॉडी वेट. बफेलो किती? 12% ऑफ देअर बॉडी वेट. कॅमल किती? 18% ऑफ देअर बॉडी वेट. डॉंकी किती? 32% ऑफ देअर बॉडी वेट. स्मॉल ॲनिमल म्हणजे काय की 200 ते 300 किलोच्या मधात ज्यांचं वजन असतं त्यांना स्मॉल ॲनिमल. मीडियम म्हणजे काय की 301 ते 400 किलोच्या मधात ज्यांचं वजन असतं त्यांना मीडियम. लार्ज ॲनिमल म्हणजे काय? 401 ते 500 किलोच्या मधात ज्यांचं वजन असतं त्यांना लार्ज ॲनिमल म्हणतो. हेवी ॲनिमल म्हणजे काय की 501 किलोच्या वर ज्यांचं वजन असतं त्यांना हेवी ॲनिमल. आता आपण मेकॅनिकल पॉवरमध्ये बघितलं आहे की थर्मल एफिशियन्सी म्हणजे काय? सर्वात जास्त थर्मल एफिशियन्सी आपण गॅस इंजिनची बघितली आहे, नंतर डिझेल इंजिनची बघितली आहे. थर्मल एफिशियन्सीचा फॉर्म्युला बघा की किती हीट म्हणजे किती एनर्जी प्रोड्यूस होते आणि जेवढी एनर्जी प्रोड्यूस होते त्यापैकी किती एनर्जी जी आहे ती युटिलाइज केल्या जाते, त्याला आपण म्हणतो थर्मल एफिशियन्सी.
नंतर आपण ट्रॅक्टर बघितलं. सर्वात जास्त ट्रॅक्टर कोणते प्रोड्यूस होतात आपल्या इंडियामध्ये? 31 ते 40 HP मधातले. ट्रॅक्टरची जी चॉईस आहे ती कशावर डिपेंड आहे? सर्वात अगोदर बघा लँड होल्डिंगवर आहे. दुसरी काय? क्रॉपिंग पॅटर्न. लँड होल्डिंगच्या बेसिसवर फार्मरचं कॅटेगरायझेशन केलं आहे. मार्जिनल फार्मर म्हणजे काय? की ज्याच्याकडे 1 हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे त्यांना आपण मार्जिनल फार्मर म्हणतो. स्मॉल फार्मर म्हणजे काय? की ज्याच्याकडे 1 ते 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे. सेमी मीडियम फार्मर म्हणजे काय? की ज्याच्याकडे 2 ते 4 हेक्टरपर्यंत जमीन आहे. मीडियम फार्मर म्हणजे ज्याच्याकडे 4 ते 10 हेक्टरपर्यंत जमीन आहे. आणि लार्ज फार्मर म्हणजे ज्याच्याकडे 10 हेक्टरपेक्षा पण जास्त जमीन आहे. आता हा बघा, हे आपलं पूर्ण लेक्चर हे स्टॅटिक लेक्चर आहे. याच्यातलं पूर्ण डाटा तुम्हाला पाठ करावंच लागणार आहे. आणि हे जे क्लासिफिकेशन आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट क्लासिफिकेशन आहे. कोणत्याही एक्झाममध्ये हे विचारू शकतात. आता क्रॉपिंग पॅटर्नच्या बेसिसवर सुद्धा आपण ट्रॅक्टरचं सिलेक्शन केलं पाहिजे. मोनोक्रॉपिंग म्हणजे काय? मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय? मोनोक्रॉपिंग म्हणजे काय? की वर्षभरामध्ये तुम्ही तुमच्या शेतात एकच क्रॉप लावता, त्याला आपण म्हणतो मोनोक्रॉपिंग. मग अशा कंडिशनमध्ये तुमच्याकडे 1 HP ट्रॅक्टर हे 2 हेक्टरसाठी सफिशियंट आहे. पण 1 HP ट्रॅक्टर आपण त्याचं प्रोडक्शन करतो का? नाही. मग अशा कंडिशनमध्ये आपण 20 ते 25 HP ट्रॅक्टर घेतलं पाहिजे. मग तुम्ही जर 20 ते 25 HP ट्रॅक्टर जर घेतलं तर ते 40 हेक्टर लँडसाठी सफिशियंट आहे. ठीक आहे. नंतर मल्टिपल क्रॉपिंगमध्ये बघा की एका वर्षामध्ये आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त क्रॉप आपण आपल्या फील्डमध्ये लावतो, त्याला मल्टिपल क्रॉपिंग म्हणतात. 1 HP ट्रॅक्टर हे 1.5 हेक्टरसाठी एनफ आहे. मग अशा कंडिशनमध्ये तुम्ही 31 ते 35 HP ट्रॅक्टर घेतलं पाहिजे. मग हे 31 ते 35 HP ट्रॅक्टर 40 हेक्टर लँडसाठी सफिशियंट आहे. नंतर बघा पॉवर टिलर बघितलं आपण. 1960 साली पॉवर टिलरचा कन्सेप्ट आला. पॉवर टिलरमध्ये किती एनर्जी जी आहे ती जनरली प्रोड्यूस होते? 8 ते 12 HP ची एनर्जी जनरली प्रोड्यूस होते. आता पॉवर टिलर जे आहे ते किती, त्याचा ॲव्हरेज कमांड एरिया म्हणजे तुमच्याकडे एक पॉवर टिलर आहे 8 ते 12 HP मदतला, मग तुम्ही ते किती हेक्टर एरियामध्ये त्याला ऑपरेट करू शकता? तर 5 हेक्टर एरियामध्ये. ठीक आहे, तेवढं बघा. ठीक आहे, चालेल. आजच्या लेक्चरसाठी एवढंच. आजचं लेक्चर जे आहे ते स्टॅटिक आहे. नेक्स्ट लेक्चर जे आहे ते पूर्ण कन्सेप्च्युअल असणार आहे. ठीक आहे, तर हे लेक्चर जे आहे ते एकदा परत रिवाईज करा. ठीक आहे, चला, थँक्यू. हॅव अ गुड डे.